आज हिंदू आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विभाग क्रमांक 89 कालिना विधानसभा येथून गीतेश विनायक राऊत हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्या आनंदाप्रित्यर्थ आज आम्ही उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी नगरसेवक गीतेश राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या समवेत आज आम्ही मातोश्रीवर आलो. उद्धव साहेबांना भेटलो. उद्या सकाळी राजसाहेबांना सुद्धा भेटणार आहोत, त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत आणि खूप आनंद आहे मनामध्ये की आज जरी माझा मुलगा गीतेश असला तर सुद्धा तो बाळासाहेबांचा सच्चा भक्त आहे, माननीय उद्धव साहेब राजसाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तो आज त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. कल जर पाहिले तर दुसरी भाजप विजयी होताना दिसतंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये अजून पूर्ण निकाल आलेला नाहीये, या संदर्भात काही चर्चा झाली नाही? खरं आहे ते आपण सांगता ते अजून पूर्ण निकाल यायला किमान 3 ते 4 तास जातील. तरी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून 227 जागांचा निकाल जो जाहीर करण्यात आलेला आहे याबद्दल काय नेमकं गौडबंगाल आहे ते समजूच शकलेलं नाही. 13 वेगवेगळ्या महापालिकेच्या झोनमधून फक्त 2-2 उमेदवारांची मतमोजणी चालू आहे. त्याच्यातलं दुसरं राऊंड चालू व्हायला किमान दुपारी 1 वाजलेला आहे. अद्यापही बऱ्याच ठिकाणी काउंटिंग चालू आहे. चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे तर सुद्धा एका बाजूने संपूर्ण त्या मेजॉरिटी मिळाल्याचं जे चित्र भारतीय जनता पक्षाकडून दाखवलं जात आहे हे साफ खोटं आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से नुकसान के आंकड़े आ रहे हैं वो इसको कैसे वो आश्चर्यजनक है जिस प्रकार से बीजेपी कह रही क्लीन स्वीप है. देखिए, आज के जो नतीजे आए हैं, भारतीय जनता पार्टी के जो एक नेता है उन्होंने आज के जो फिगर 2 दिन पहले बोल चुके थे, अब ये क्या उनको कैसा मालूम कि जितने उन्होंने फिगर बोले उतना ही फिगर उनके चुन के आए हैं. इसके पीछे क्या जादूगरी है, क्या राज है, वो आप भी जानते हैं. कुछ घपला तो है ही है. खास करके इस बार का जो चुनाव और सिंबल का जो पिक्चर था और साथ साथ में जो इंक लगाई जाती थी वो इजी निकल जाती थी. अलग अलग परिणाम, अलग अलग उदाहरण इस चुनाव क्षेत्र में हम दे सकते हैं कि ताकि अपोजिशन पार्टी के जो प्रत्याशी चुनाव लड़ रहे थे उनको भारी नुकसान कैसा पहुंच सके और रूलिंग पार्टी को उसका फायदा कैसा हो सके. आपके गठबंधन में जिस तरीके से मनसे पार्टी भी है, उनकी सीटें भी काफी कम आई हैं और आप लोगों ने महाराष्ट्र की अस्मिता और मराठी भाषा को लेकर पूरा चुनाव लड़ा था, लेकिन आप पूरी तरीके से ग्राउंड पे जीरो निकले. किस तरीके से देख रहे हैं? नहीं, जीरो नहीं निकले. हमें गर्व है. हम मराठी आज भी है, कल भी रहेंगे और ये बताने के लिए हमें कुछ चुनाव की जरूरत पड़ती है ऐसे नहीं है. जिस तरीके से हमारे उद्धव जी ठाकरे और राज साहब ठाकरे ने मराठी लोगों के लिए स्टैंड लिया, उससे मुंबई के मराठी लोग प्रभावित तो है ही है. दुर्भाग्य से पैसे का भारी मात्रा से उपयोग हुआ और मत अभी बूथ कैप्चरिंग नहीं होते तो वोट कैप्चरिंग करने का काम इस चुनाव में भी भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट के लोगों ने किया. चपराक तर 100% आहे ती. कारण अजूनही निकाल यायचे आहेत. त्याच्यातून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे अजून नगरसेवक निवडून येण्याची नक्कीच चित्र तुम्हाला दिसेल. परंतु मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा एकनाथ शिंदेच्या गद्दारीला तर लाथ मारली, पण भारतीय जनता पक्ष सुद्धा आता शिंदे गटाच्या विसर्जनाचा रस्ता तयार करेल. त्याचबरोबर अजित पवारांनी पुण्यामध्ये पूर्णपणे अपयश पाहायला मिळतं. मुंबईतही त्यांचं काही अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा आता शेवटची घरघर लागलेली आहे आणि पुणेकरांनी सुद्धा दाखवून दिलेलं हे डबल ढोलकी खेळणारी जी मंडळी आहेत ती आपल्या हिताची नाही आहेत. धन्यवाद.